धनंजय देशमुख हे अजित पवार यांच्या भेटीसाठी गेलेले होते। बीड जिल्ह्यातल्या विविध विषयांवर या दोघांनी चर्चा केल्याचं धनंजय देशमुखांनी भेटीनंतर प्रतिक्रिया देत सांगितलंय। मागण्यांचा ड्राफ्ट अजित पवारांकडे देणार असल्याचंही धनंजय देशमुख म्हणतायत। मागण्या पूर्ण केल्यास मी त्यांच्या भेटीवर समाधानी होईन असं सुद्धा धनंजय देशमुख यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलेलं आहे। जे काही बीड जिल्ह्यामध्ये आता सध्या चालू आहे ह्या प्रकरणावर ज्या काही अजून पण परत काही चुका होत आहेत, काही टार्गेट केलं जात आहे लोकप्रतिनिधीला, सामान्य माणसाला किंवा कशा पद्धतीनं त्रास द्यायचा प्रयत्न केला जात आहे, त्या संदर्भात मी अजितदादांची आत्ता भेट घेतली आणि मला थोड्याच वेळात त्यांना एक ड्राफ्ट द्यायचा सही करून, आणि तो ड्राफ्ट नंतर मी तुम्हाला सुद्धा देणार आहे की माझ्या काय मागण्या आहेत। सध्या जेलमध्ये जे काय घटना घडल्यात तिथं नवीन आरोपी आले की त्याला शिफ्ट केलं जात आहे, जुने या खुनातले आरोपी तिथंच ठेवले जातात, तर त्या आरोपींच्या शिफ्टिंग संदर्भातली एक पहिली मागणी आहे। तशाच काही प्रकारच्या मागण्या आहेत, काही माहिती आहे, तर तो ड्राफ्ट मी तुमच्याकडे देणार आहे। एक 10 मिनिट 10 मिनिटं मी भेटलो, त्यांना तोंडी सांगितलं, परंतु ते म्हणले जे काही तुझ्याकडे लेखी आहे ते दे मला, त्याची अंमलबजावणी 100% करण्यात येईल। त्याच्यावर कारवाई झाल्यावर समाधानी होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।